ठाकरेंच्या केडीएमसीचे 4 नगरसेवक खरं तर डांबून ठेवण्यात आलेत अशी माहिती अल्पेश भोईर यांनी दिली। अल्पेश भोईर कल्याणचे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। आमचे नगरसेवक परत द्या, अल्पेश भोईर यांची राजू पाटलांकडे मागणी। हे चारही सदस्य आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे चारही सदस्य शिंदे गटाचे आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे। आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे। आमची कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसे सोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं अलायन्स करण्याची। आजच्या दिवस आम्ही वाट बघणार आहोत। आज जर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही किंवा आमच्या नगरसेवकांना प्रसार माध्यमांच्या समोर आणलं नाही तर आम्ही ॲडिशनल एसपी, ॲडिशनल सीपी, डीएसपी, एसीपी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आमच्या नगरसेवकांच्या मिसिंगची कंप्लेंट दाखल करणार आहोत। कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नाराज आहेत। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं नाराजी पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीत मनसे शिंदेंसोबत गेली नसती तर विरोधकांची ताकद दिसली नसती असे यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणण्यात आले। कल्याण डोंबिवलीतील मनसेची भूमिका पक्षाची नाहीये। कल्याण डोंबिवलीतील प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नाहीये। राज ठाकरेंशी अंतर्गत चर्चा करू असं विधान राऊतांनी केले। कल्याण डोंबिवलीतील युतीवर नाराजी आहे असं देखील राऊतांनी स्पष्ट केले। शिंदेंच्या बाबतीत आमची भूमिका कठोर आहे। शिंदेंसोबतची युती मराठी माणसाला मान्य होणार नाही असं देखील यावेळी राऊत म्हणालेत। जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की हा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही, हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू। नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील। हे बघा, संजय राऊत आजारी आहेत आणि त्यांची खूप घालमेल झालेली आहे, खूप मळमळ होते। संजय राऊत राजू पाटलांवरती आरोप करणारे कोण? जे राजू पाटील त्या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढलेली आहे आणि निवडून आलेले आहेत, त्या राजू पाटलांवरती हे आरोप करणारे कोण? मागच्या दारांनी खासदार झाले म्हणजे सगळ्यांवरती आरोप करायला त्यांना मुभा नाही दिली। साधे नगरसेवक नाही बनू शकत संजय राऊत, आणि जो माणूस आमदार म्हणून निवडून येतो त्याच्यावर जर टीका करत असेल तर त्यांनी त्यांची आपली योग्यता तपासावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।